नागपूर शहरात मंदिरांमध्ये चोरी करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने अटक केली आहे। तहसील आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 2 मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून आरोपींकडून चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 15 जानेवारी रोजी सायंकाळी नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टिमकी परिसरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती। मंदिराचे दार उघडे असताना अज्ञात आरोपीने मंदिरात प्रवेश करून हनुमान मूर्तीच्या मस्तकावरील सुमारे 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा टिळा फिर्यादी आणि इतर भाविकांची नजर चुकवून चोरी करून नेला होता। या प्रकरणी फिर्यादी चेतन किसनलाल बसैये यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आहे। तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार 52 वर्षीय सुभाष सुखदेव झाडे राहणार लकडगंज यास ताब्यात घेण्यात आले। आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने टिमकी येथील श्री संकटमोचन मंदिरातील चोरीची कबुली दिली आहे। यासोबतच पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडाफेट येथील हनुमान मंदिरातून मूर्तीची चांदीची हुनवटी चोरी केल्याची देखील कबुली आरोपींनी दिली आहे। या दोन्ही मंदिर चोरी प्रकरणांमध्ये आरोपींकडून एकूण 350 ग्रॅम वजनाची चांदीची लगड अंदाजे 84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिटने जप्त केला आहे। आरोपी जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता तहसील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। मंदिर चोरीसारख्या संवेदनशील गुन्ह्यांचा पर्दाफाश करून नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। धार्मिक स्थानांची सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।